हॅलो मंडळी, कसे आहात? श्री स्वामी समर्थ. माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे. तर आज सकाळी उठले, मुलाला शाळेमध्ये पाठवलं, नेहमीप्रमाणेच आपल्याला ड्युटी केली आणि मला एक झाड आणलं होतं मी घरी. तर ते 2-3 दिवस झाले लावायचं होतं, पण मला वेळ मिळत नव्हता आणि जे जुनं झाड ज्या कुंडीत होतं ती माती मला 3 दिवस उन्हामध्ये सुकवायची होती, जेणेकरून त्यातली जी काही फंगस होते आणि ज्यामुळे झाड खराब झालं होतं ते होऊ नये म्हणून मला ती माती पूर्णपणे ड्राय करून घ्यायची होती. इथे माझ्याकडे कोथिंबीरचा कचरा होता, कोथिंबीर साफ केलेली ती मी थोडीशी कैचीने कट करून बारीक बारीक केली आणि ती त्या मातीमध्ये मला मिक्स करायची होती, जेणेकरून झाडाची ग्रोथ छान होईल. आणि मग मी ते एका टपामध्ये सगळी माती काढून घेतली, सगळी माती वर खाली केली आणि जसं गावाला नांगरणी करून करतात तर अशा प्रकारे मग मी ते झाड लावून घेतलं. आणि त्यानंतर मला किचनमध्ये थोडं काम होतं, तर किचनमध्ये गेले. बेबोला भूक लागली होती, तिला थोडेसे मखाने भाजून द्यायचे होते. तर म्हटलं तिला थोडे मखाने भाजून द्यावे. तर ते एकीकडे तवा गरम करायला ठेवला आणि एका बाजूला कोथिंबीर पाण्यामध्ये भिजवायला ठेवली, जेणेकरून त्यातली जी माती सगळी निथळेल खाली. आणि अशी भिजत ठेवल्याने ना त्यातली सगळी माती निघून जाते आणि मग त्याच्यानंतर परत 1-2 पाण्याने ती वॉश करून घ्यायची, मग ती पूर्णपणे स्वच्छ होऊन जाते. तर तिचे इथे तवा तापला होता, तर तिचे मखाने टाकले त्याच्यावरती आणि ती तोपर्यंत वाट बघत होती, तिला भूक लागली. तर माझ्याकडे ना लहान मुलांना जर भूक लागली म्हणजे माझ्या बेबीला, तर मी असं इन्स्टंट काहीतरी ठेवते की मी काही बनवेपर्यंत त्यांना मी असं ड्रायफ्रूट तर पटकन नाही खात, पण हे ओट्स असतात, ओट्स किंवा असे मखाने वगैरे जे मी इन्स्टंट त्यांना देऊ शकते आणि त्यांची थोडा वेळ 15-20 मिनटं ते वेट करू शकतात आपण काय बनवायपर्यंत. आणि इथे कोथिंबीर मी छान त्या पाण्यातून काढून घेतली, त्याला थोडी माती होती, मग ती त्या ह्याच्यामध्ये जाळीमध्ये टाकून थोडा वेळ धुवून घेतली, म्हणजे ती छान स्वच्छ निघाली. आणि यानंतर आपल्याला ती कोथिंबीर बारीक चिरून घ्यायची आहे. कोथिंबीरची आता हा सीझनच आहे कोथिंबीरचा आणि स्वस्त पण मिळते. आणि कोथिंबीर घेताना आहे ना, जे काळ्या दांडीचे असतात ना, ज्याच्यामध्ये कोथिंबीरचे देठ काळ्या असतात, काळ्या तशीवाली कोथिंबीर घ्यायची. त्या कोथिंबीरला छान वासही असतो आणि ती गावठी असते, गावरान असते. आणि त्या कोथिंबीरच्या वड्या खूप सुंदर लागतात. तुम्ही नक्की जेव्हा तुम्ही मार्केटमध्ये जाल ना, तर कोथिंबीर घेताना नक्की चेक करा की त्याच्या दांड्या अशा काळ्या किंवा लालसर असल्या पाहिजेत आणि ती दिसताना सुद्धा ना थोडी डार्क हिरवी दिसते. तर अशा प्रकारे मी इथे धुवून घेतली आणि मग त्यानंतर धुवून घेतल्यानंतर मग मी म्हटलं आता ती बारीक चिरून घ्यायची आहे. तर बारीक चिरण्यासाठी घेतली आणि ती खूप बारीक, त्याच्या ज्या काड्या असतात ना कोथिंबीरमध्ये खूप कमी काड्या घ्यायच्या, कारण की त्या काड्यांमुळे काय होतं ना, रोल नीट येत नाही, म्हणजे कट करताना प्रॉब्लेम होतो. ॲक्च्युली छान उकडून घेतल्यावर तर काही इश्यू होत नाही, पण बारीक चिरून घेतली आणि छान पिठामध्ये मळून घेतली ना, तर ते रोल छान होतात आणि ते फ्राय करताना आपल्याला त्यात असं स्प्रेड होत नाही, फ्राय करताना म्हणजे वितळत नाही ते तेलामध्ये. तर इथे मी बेसनपीठ घेतलं, ॲक्च्युली अंदाजेच घेतलं. आता घरगुती करते तर काय मी काही इथे एवढं मेजरमेंट बघत नाही, जसं लागेल तसं पीठ मिक्स करते. जर पातळ होत असेल तर मी अजून पीठ ॲड करते. तर मी इथे सफेद तीळ घेतले आणि 2 चमचे हळद पण टाकली, थोडं मीठ टाकलं आणि थोडं तिखट टाकलं. तिखट हे आमचं गावचं आहे, फार लाल नाही दिसत ते, पण ते गावच्या मिरचीचे जे खूप तिखट आहे. कोथिंबीरच्या वड्या बनवताना ना आपल्याला पाण्याचा जास्त वापर नाही करायचा आहे, अगदी थोडासा हाताला पाणी लावून घ्यायचं किंवा एक शिपका टाकायचा, कारण की कोथिंबीर ही धुतलेली असते आणि कोथिंबीरला पाणी असतं, त्याच्यामुळे ते पीठ शोषून घेतं ॲटोमॅटिक आणि तो एक छान मळता येतं आपल्याला. इथे मी मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडा लसूण आणि जिरे आणि हिरव्या मिरच्या हे असं त्याचं वाटण बनवून घेतलं, कारण की लसूण आणि हिरव्या मिरचीचं वाटण जर टाकलं ना, जसं आळूच्या वडीला आपण टाकतो किंवा कोथिंबीर वडीला, ते खूप छान लागतं. लसूणची टेस्टमुळे ते अजून वड्या छान लागतात. इथे मी थोडं तांदळाचं पीठ टाकायला विसरलेले, तर तांदळाचं पीठ पण टाकून घेतलं, कारण की तांदळाच्या पिठाने छान क्रंची कोथिंबीर वड्या होतात. मी असं बघितलं होतं एका व्हिडिओमध्ये आणि मग छान लागतं ते, त्याच्यामुळे मग मी ते घेतलं. असं हे वाटण घेतलं करून, ते वाटण त्याच्यामध्ये टाकलं, जास्त बारीक पण नाही केलं खूप आणि जास्त असं म्हणजे कोर्स म्हणतात ना, कोर्स ग्रेन, ते त्या टाईपचं करून घेतलं आणि ते त्याच्यामध्ये टाकलं. आणि मिरच्या कसं फार तिखट असतील तर तुम्हाला जसं लागतं आपल्याला तशा पद्धतीने तुम्ही घेऊ शकता, मिरच्या कमी जास्त करू शकता.
आणि इथे मी थोडंसं पाणी घेते आता आणि थोडंसं म्हणजे जसं हाताला पाणी, कारण की ते पीठ पूर्णपणे ड्राय ना, तर त्याच्यामुळे थोडंसं पाणी घेते आणि त्याच्यामध्ये पाणी टाकून ते मळायला घेतलं. ते मळायला घेतल्यानंतर पूर्ण मळून झाल्यावर की हे बघा अशा प्रकारे ह्याचे असं हाताला तेल लावून घ्यायचं. मळून झाल्यावर हे अशा प्रकारे त्याचे गोल 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 करायचे. तुम्ही मोठेही करू शकता, मी छोटे छोटे केले का तर ते छान उकडले जातील. असे चाळणीमध्ये कढईमध्ये पाणी ठेवलं खाली आणि वरती चाळणी ठेवली, त्याच्यावर झाकण ठेवलं. 15 ते 20 मिनटात ते छान उकडून निघतात. मग तोपर्यंत मी इथे देवपूजा करून घेतली. आणि बेबो आणि मी असलो ना संध्याकाळी की शांतपणे आम्ही आमच्या देवाची पूजा करतो की, आणि खरंच छान वाटतं घरामध्ये जेव्हा आपण देवाची पूजा करतो आणि शांतता असते. जो अगरबत्तीचा धूपचा जो सुगंध घरामध्ये पसरतो त्याने खरंच सगळी घरातली नेगेटिव्हिटी दूर होते. तर असा होता दिवस. मला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.